नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत आपण की जे एमसीआर पीजीसीईटी आहे तर त्याचा ऍप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा, कोणकोणते प्रोसेस आहेत की तो फॉर्म फिल करण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत, त्याचबरोबर त्याचे जे काही डेट्स आहेत, त्याची फीज आहे तेही आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण फॉर्मची फीज पाहूया. तर जे स्टुडंट ओपन कॅटेगरीचे बिलॉंग करतात तर त्या स्टुडंटसाठी ₹800 पर सीईटी सब्जेक्ट नुसार असणार आहे. म्हणजे हॉर्टिकल्चरचे 800, ऍग्रिकल्चर 800, ऍग्रो फॉरेस्ट्री 800 असं तुमचं पर सब्जेक्ट वाईज तुम्हाला जी काही फी असणार आहे. त्याचबरोबर जे काही स्टुडंट रिझर्व्ह कॅटेगरीचे बिलॉंग करतात त्यांच्यासाठी ₹600 पर सीईटी सब्जेक्ट फी असणार आहे. आणि जे विद्यार्थी अदर स्टेटचे आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी ₹800 पर सब्जेक्ट फीज असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपले इम्पॉर्टंट डेट आहेत तर तुमची फॉर्म भरण्याची आजपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे 15/2/2025 पासून सुरुवात झालेली आहे. तुमची लास्ट डेट आहे 10/3/2025 पर्यंत. त्याचबरोबर तुम्हाला जे काही ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एक्झामची फीज पेड करण्यासाठी लास्ट डेट आहे 12 मार्च 2025. त्याचबरोबर तुमची जे काही ज्यांचे विद्यार्थी इलिजिबल आहेत किंवा जे विद्यार्थी नॉन इलिजिबल आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांची प्रोव्हिजनल लिस्ट आहे तर ती 18/3/2025 असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांची नावे इलिजिबल पीडीएफ मध्ये येण्यासाठी आपण ही संपूर्ण प्रोसेस ही अतिशय योग्य पद्धतीने केली पाहिजे. त्यानंतर तुमचा जो काही ग्रॅव्हियन्स पिरियड आहे म्हणजे तुमच्या चुका झालेल्या असतील, ज्या विद्यार्थ्यांचे नॉन इलिजिबल कॅन्डिडेट मध्ये जर नाव असेल तर त्यांच्यासाठी ग्रॅव्हियन्स पिरियड असणार आहे 19 मार्च 2025 ते 25 मार्च 2025 पर्यंत. त्यानंतर तुमची डिस्प्ले ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट आणि ही फायनल लिस्ट असणार आहे. ह्या फायनल लिस्ट मध्ये जर ज्या विद्यार्थ्यांची नावं येतील त्याच विद्यार्थ्यांना एमसीआरच्या पीजीसीईटी साठी अलो करण्यात येईल. त्यांची जी काही फायनल लिस्ट लागणार आहे ती 2/4/2025 ला लागणार आहे. आणि तुमचे जे काही ऍडमिट कार्ड आहे तर ते तुमचे 14/5/2025 ला रिलीज होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया तुमचा पेपर. तर तुमचा पेपर कधी असेल तर तुमचा पेपर ज्यांचे ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट चॉईस केलेलं आहे तर त्यांचा फ्रायडेला 23/5/2025 ला मॉर्निंग सेशनला ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट अँड आफ्टरनून सेशनला मॉलिक्युलर बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी पेपर असणार आहे. त्यानंतर 24/5/2025 रोजी मॉर्निंग सेशन हॉर्टिकल्चर अँड टेक्नॉलॉजी आणि आफ्टरनून सेशन ऍग्री इंजिनिअरिंग अँड कम्युनिटी सायन्सचा असणार आहे. त्यानंतर 25/5/2025 संडेला मॉर्निंग सेशनला ऍग्रिकल्चरचा पेपर असणार आहे आणि आफ्टरनून सेशनला फॉरेस्ट आणि फिशरी सायन्सचा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण महत्वाची गोष्ट पाहूया की आपला फॉर्म फिल करायचा कसा. तर जो काय फॉर्म फिल करायचा आहे आपल्याला, तर फॉर्म फिल अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही फिल केला पाहिजे. तर थोडीफार काहीतरी चूक झाली तर तुमचे काय होऊ शकतं, प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात आणि तुमचे जे काही नावं आहेत तर ते नॉन इलिजिबल लिस्ट मध्ये तुमचे येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण फॉर्म फिल करायलाच पाहूया. तर तुम्हाला वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे. वेबसाईट याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काय होणार आहे की लॉग इनचं तुमचं पेज येणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं लॉग इन आयडी क्रिएट करायचा आहे. तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा लॉग इन वर क्लिक करायचं. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन येईल. तर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन करून ठेवायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुमचा युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्यानंतर तुमचा ते लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचं जे काय आहे तुमचा फॉर्म ओपन होऊन जाईल. तर फॉर्म ओपन झाल्यानंतर प्रथमतः तुम्हाला काय करायचं आहे, फुल नेम ऑफ द कॅन्डिडेट, जे की तुमचं एसएससी किंवा एचएससी बोर्डवर तुमचं नाव आहे असंच कॅपिटल लेटर मध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचं फादर्स नेम, मदर्स नेम टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर, तुमची नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जे जे पर्सन विथ डिसॅबिलिटी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी तिथे यस किंवा नो करायचं आहे. तुम्ही ऑर्फन आहात का, येस नो करायचं. ऍड्रेस विथ कम्युनिकेशन, तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, तुमची सिटी टाकायची आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आणि स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर एक द्यायचा आहे. ईमेल आयडी, चालू ईमेल आयडी, जेणेकरून त्याच्यावर तुमचे अपडेट्स येईल. त्यानंतर तुमचं अंडर ग्रॅज्युएशन युनिव्हर्सिटी कुठली आहे ते 4 युनिव्हर्सिटी मधून तुम्हाला एक युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. तुमच्या कॉलेजचं नाव तिथे टाकायचं आहे.
त्यानंतर रजिस्ट्रेशन इयर, तुम्ही तुमचं फर्स्ट इयरला जेव्हा ऍडमिशन घेतलं ऍग्रिकल्चरला, तर ते कोणत्या इयरला घेतलं ते इयर तिथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट डिग्री तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर 14वा पॉइंट आपला असणार आहे पीजीसीईटी सब्जेक्ट फॅकल्टी टू ऑप्टेड. तुम्हाला कुठल्या कुठल्या सीईटी कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटसाठी तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्ही त्यामध्ये एमएससी करू इच्छिता, तर अशा डिपार्टमेंट तुम्हाला चॉईस करायचे आहे. त्या प्रत्येक डिपार्टमेंटची फी तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितली आहे. तुम्ही जर ॲग्रीकल्चरवर जर क्लिक केलं तर तुम्हाला ॲग्रीकल्चरसाठी ₹800 फीज असेल. त्याचबरोबर तुम्हाला ॲग्रीकल्चर बरोबरच हॉर्टिकल्चर सुद्धा करायचं असेल तर त्याची पण तुम्हाला ₹800 एक्स्ट्रा ॲड होतील. म्हणजे असे ईच डिपार्टमेंटची तुम्हाला ₹800 फीज असणार आहे. तर तुम्हाला येथे संपूर्ण डिपार्टमेंट दिलेले आहेत, तर तुम्ही त्यावर चॉईस करू शकता. आणि तुम्हाला ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटची जर सीईटी दिली तर ॲग्रीकल्चर रिलेटेड जेवढे काही कोर्स आहेत तर ते तुम्ही त्यामध्ये एमएससी करू शकता. त्यानंतर तुमचं एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला 3 ते 4 एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुमची अपलोड करायची आहे. आणि तुमचं जे काही पासवर्ड आहे, तुम्हाला पासवर्ड आणि परत तुमचा एकदा पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचं आहे, बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला सबमिट अँड प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुमचं पेमेंट तुम्ही किती सब्जेक्ट सिलेक्ट केले आहेत, ते तुमचे ॲड होऊन तुमचे टोटल तुम्हाला पेमेंट दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला पेमेंटची प्रोसेस करायची आहे. पेमेंटची प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमचं पेमेंट स्टेटस दिसेल आणि ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोड्या वेळाने तुम्हाला चेक करायचं आहे, तर तुमचं सक्सेसफुल झालेलं दिसेल. त्यानंतर तुमची जी काही प्रोफाईल आहे, तर ती प्रोफाईल तुम्हाला शो होईल. तुम्ही जेवढी काही इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे, तर ती तुम्हाला तुमची तिथे शो होऊन जाईल. इन्फॉर्मेशन्स शो झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याची प्रिंट काढायची आहे. प्रिंट सेव्ह करून तुमच्याकडे ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपला जो काही एमसीआर पीजीसीईटीचा जो काही फॉर्म आहे, तर तो फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. काळजीपूर्वक फिल करा आणि कुठल्याही प्रकारची चूक होऊन देऊ नका. थोडा लेट झालं तरी चालेल. परंतु तुम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांची जे काही एलिजिबल कॅन्डिडेट लिस्टची नावं आली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच एमएससीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.